दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. वाडीभरे पोलीस स्टेशन हद्दीत सारोळ शिवारात मोकळ्या रानात एका तरुणीचा मृतदेह मिळून आलाय. या धक्कादायक घटनेने एकच खळबळ उडाली आहे. या तरुणीच्या मानेवर चाकूने वार करत खून केल्याचं निदर्शनास आलंय. दरम्यान हा मृतदेह अतिशय बिकट परिस्थितीत आढळल्याने मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. विशेष म्हणजे वाडीभरे पोलिसांनी या युवतीचा खुनाचा छडा लावत प्रियकरानेच तिचा खून केला असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. या 16 वर्षीय तरुणीचं नाव संस्कृती काळे असून ती बुलढाणा येथील असल्याचं समोर आलं आहे. तसेच आरोपी अथर्व देशमुख याने तिच्या मित्राच्या सहाय्याने खून करून हा मृतदेह या ठिकाणी फेकला असल्याचं समजतंय. याविषयी ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी अधिक माहिती दिली आहे. प्राथमिक माहिती अशी आहे की एका मुलीचा मर्डर केलेला आहे. पिझ्झाचं पाकिट दिसत आहे, अर्धा पिझ्झा खाल्लेला आहे आणि पिझ्झाच्या ठिकाणीच तिची डेड बॉडी मिळालेली आहे. आता ती डेड बॉडी तिचं अर्धवट नाव काढून झालेलं आहे. आता थोड्या वेळात त्याचं डिटेल मिळतील सर्व. तिच्या बरोबर म्हणजे याचा अर्थ असा आहे की ओळखीच्या लोकांबरोबर ती गेलेली असावी आणि कुणाबरोबर गेली होती, नाशिक कुणाबरोबर आहे, राहायला कुठं होती, ती एखाद्या हॉस्टेलमध्ये राहायला असावी असं प्राथमिक दृष्ट्या दिसत आहे. तर ती ज्याच्याबरोबर गेली होती ते आणि ज्या हॉस्टेलमध्ये राहत होती याच्याविषयीची माहिती आता काही 1 तासापूर्वी झालेला असल्यामुळे मी इथून तिकडे चाललेलो आहे. त्याच्या बाबतीमध्ये माहिती अधिक मिळण्यासाठी प्रयत्न चालू आहे. आता प्राथमिक दृष्ट्या एवढी आहे की मुलीची डेड बॉडी आहे, त्याच्यासमोर पुढील तपास चालू आहे. संध्याकाळी रात्री 8-9 वाजेपर्यंत बऱ्यापैकी गोष्टी क्लिअर होती. काही गैरकृत्य केलं वगैरे असं काही गैरकृत्य केलं असं काही प्रथम आता ते ड्रायव्हर हे आपल्या डॉक्टरकडे गेल्याशिवाय नाही समजणार. गैरकृत्य वगैरे त्यांच्याकडून रिपोर्ट आल्याशिवाय नाही समजणार. दरम्यान या घटनेचा तपास पोलीस करत असून मात्र यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, नाशिक.